याही संदर्भामध्ये एक विचार विनिमय प्रगतीपथावर आहे. त्याचं अंतिम स्वरूप झालं की आपल्या समोर ठेवू. आता जवळपास 2-2.5 वर्ष होऊन गेले दादा, आपण भेट दिली होती. त्या शाळेचं पुढे काय केलं? आपल्याकडे घेण्यात आलं नाही आणि जे शिक्षक नाही, मी आपल्या माहिती करता सांगतो की काही शाळांना मी स्वतः 8:30-9 वाजता पण भेटी दिलेल्या आहेत. हो. आणि त्या ठिकाणी ज्या ज्या काही अपूर्तता होत्या त्या पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. अर्थात जसं आता अनेक सन्माननीय नगरसेवक महोदयांनी चिंता व्यक्त केली. काही ठिकाणी पत्र्याच्या रूम मध्ये शाळा आहे, काही ठिकाणी शाळा गळते आहे. मला वाटतं की आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि हे प्रश्न तात्काळ सोडवले जातील. मला वाटतं की जसं पिण्याचं पाणी, आरोग्य महत्वाचं आहे, रोजगार महत्वाचा आहे, रस्ते गटारी महत्वाचेच आहेत, परंतु त्याच्या इतकंच शिक्षण हा विभाग प्रायोरिटीने आपल्याला घ्यावा लागेल. ऍडमिशन सुरू झालं आहे. शासनाने पत्र देखील काढले की खाजगी शाळेने ज्या वस्तू आहेत त्या शाळेत खरेदी करून एका दुकानात खरेदी करू, पण अजूनही नाशकाच्या काही शाळांमध्ये सक्तीने एकाच दुकानात खरेदी केली. आपण जर पर्टिक्युलर एखाद्या शाळेचं पालकांनी तक्रार दिली तर तुम्हाला तासाभरात त्या ठिकाणी कारवाई झालेली दिसेल. कारण आपण जेव्हा कृषी विभागात येतो तेव्हा आपण अनेक दुकानात कृषी विभागात पण छापे मारले जातात. आपल्याकडे आपण असं टेस्टिंग ऑपरेशन या पद्धत शाळा खूप लूटमार होती पालकांची. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही जर ते पत्रक बघितलं असेल त्यामध्ये संबंधितांना सुधारणा करण्याची संधी देऊ. 2दा संधी दिल्याच्या नंतर पण जर कार्यवाही झाली नाही तर त्या शाळेची परवानगी सुद्धा रद्दबदल केली जाईल. आपण एकीकडे बैठक घेताय, दुसरे अनेक शालेय विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी महापालिकेच्या गेटवर बसलेले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. त्याबाबत आपली काय भूमिका आहे, आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आपल्या पक्षाने पण तपोनात आंदोलन देखील केलं होतं वृक्षतोडी विरोधात. आता आपण काय सांगणार? मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण सर्वांनी पाठीमागच्या काळामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की वृक्षतोड होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अगदीच बोटावर मोजणारे बाबा 2 वृक्ष एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या साठी, महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या साठी ते काढण्याची आवश्यकता असेल तर त्या वृक्षांचं आपण रिप्लांटेशन पण करू शकतो. मला वाटतं की अशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. पण मग आता तपोवनामध्ये जे